धाराशिवच्या गंधोरा गावातील शेतकरी जीवन पाटील यांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राचं 1,54,738 रुपये थकीत कर्ज आहे। मात्र कर्जमाफीच्या यादीत त्यांना फक्त 94,427 रुपयांचा लाभ मिळाला। 60,000 रुपये भरल्याशिवाय 94,000 माफ होणार नाहीत असं बँक अधिकारी सांगत असल्याचं पाटील यांचं म्हणणं आहे। 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ जीवन पाटील यांच्यासह गंधोरा गावातल्या शेकडो शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचं समोर आलं। दुसरीकडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणं बँकांना बंधनकारक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज मी 2019 साली काढलो होतो 1 लाख रुपये। मग त्याच्यानंतर व्याज बराबर केलं तर आत्ता कालच्या माफीच्या व्याधीमध्ये आम्हाला फक्त 94,000 रुपये इथं माफीत आले। दाखवा किती, कुठला नंबर आहे, किती नाव आहे? बँकेत आम्ही चौकशी करायला गेलो काल तर बँकेत आम्हाला 1,54,738 रुपये भरा म्हणतात। 2 लाखाच्या कर्जमाफीचा घ्यायचं असलं तर त्यांनी 60,000 भरा म्हणतात वरली। हे अशी तुम्हाला एवढी माफी भेटत नाही म्हणतात, ही वरली पैसे भरावं लागते म्हणतात। खातं नील होईल, आम्ही कोर बेबाकी मिळेल म्हणून आम्ही खुशीत होतो लई। पण आता लय नाराज झालो। आता 60,000 भराच म्हणताना काय, मग ही सरकारनं 2 लाखाची जाहीर केली आहेच कशाला? 2 लाखाच्या आत जर त्याचं कर्ज असेल, 2 लाखाच्या आत जर त्याची थकबाकी असेल 2 लाख रुपयाच्या, त्यात जर असलं तर निश्चित प्रकारे बँकेला ते करता येणार नाही। या बाबतीमध्ये जे 2 लाख रुपयापर्यंतची संपूर्ण रक्कम, ही जी कर्जमाफी आहे ती 2 लाखाच्या आतली, ती संपूर्ण रक्कम त्या बाबतीमध्ये त्या बँकेला, त्या शेतकऱ्याला द्यावी लागेल। तर जीवन पाटील यांच्याप्रमाणेच धाराशिवमधल्या अनेक शेतकऱ्यांना अशा अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण बघूया। यादीत 53,000 फक्त माफीचं आलेलं आहे, वरचे पैसे आलेले नाहीत, व्याज नाही ना, मुदलात बी गाठ आहे। आता ही 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार होती, ते सांगितल्यावरती घोषणा केल्यास काय वाटलं ना? आता यादीत आकडा बघितल्यानंतरची काय भावना आहे? पूर्ण माफ होईल वाटलं होतं 2 लाखच्या आतली। वर जर 2 लाखच्या वर गेला असलं तर आम्ही भरायला तयार आहे शेतकरी। 2 लाखपर्यंत माफ व्हायला पाहिजे ना। संपूर्ण कर्जमाफी फसवी आहे, जुमलाबाजी आहे। प्रत्येक शेतकऱ्याला सांगितले की 2 लाखापर्यंत कर्जमाफी म्हणून सांगितलेलं आहे, पण ह्याच्यात मुदलातून जे शेतकऱ्यांनी जर 1 लाख रुपये कर्ज उचललं असेल तर त्याचं मुदलातून फक्त 53,000 दाखवते। 49 कर्ज उचललेलं होतं आणि 41,000 यादीला आले आणि त्याचं व्याज नाही, काय नाही, मुदलातून बी कमी आलं। फसवलं का? हां, फसवलं आहे।